संमेलन सोहळ्यात सर्व मित्रमैत्रिणी, वहिनी साहेब, भाऊजी साहेब व आपले लहान मोठे मित्र व मुलांचे इथे आगमन झालेले आहे। त्यामुळे मी या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आजचा दिवस फक्त जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा आहे। तर पुन्हा एकदा निरागस आपल्याला तेच आपले शाळेचे दिवस, आपलं ते जीवन आपल्याला आठवायचं आहे। तुम्हा सर्वजणांना मी एकच विनंती करेन, आता तुम्ही ज्या ठिकाणी बसलात तिथे रिलॅक्स व्हा, थोडी चिंता टेन्शन बाजूला ठेवा आणि आज आणि उद्या फक्त आणि फक्त एन्जॉय करा। तर 1993च्या सुवर्ण काळात विद्यार्थ्यांना मी आता घेऊन जात आहे। तर आपण एक छोटीशी कविता वाचूया इथे। क्षण वेचले आपण कधी, कधी साठवले आठवणीत। क्षण वेचले आपण कधी, कधी साठवले आठवणीत। काही राहून गेले तर काही हरवले गर्दीत। 32-33 वर्षांची ही मैत्री जणू जुन्या मधाची गोडी। 32-33 वर्षाची ही मैत्री जणू जुन्या मधाची गोडी। कधीच न तुटणारी बालपणाची जोडी। काही पाऊले थांबली, काही वळणे विसावली। दोन सवंगड्यांची साथ सुटली, डोळ्यात पाणी आणली। तरीही आपण भेटतो, कामातून वेळ काढतो। पुन्हा एकदा ते शाळेतले आपण दोस्त होऊन जगतो। पुन्हा आपण एकदा शाळेतले दोस्त होऊन जगतो। आजचा दिवस जितका आनंदाचा आहे तितकाच भावुकही आहे। या प्रवासात आपले दोन जिवलग मित्र आज आपल्यात नाहीत, ते जिथे कुठे असतील तिथून आपल्याला आपल्या मैत्रीकडे, आपल्या या कार्यक्रमाकडे कौतुकाने बघत असतील, तरी त्यांची उणीव भरून येणार नाही, पण आठवण आपल्याला नक्कीच येत राहील। त्यांना स्मरून तसेच काही गावचे आपले मित्र, काही जिवलग मित्र, विशेषतः जे आपल्यामध्ये नाही आलेत, कदाचित त्यांची वैयक्तिक कारणं असू शकतात। काही मुंबईतलेही सुद्धा मित्र आहेत, ते सुद्धा काही कारणास्तव येऊ शकलेले नाहीत। त्यांना आपल्या या प्रवासात आणण्यासाठी आपण यापुढे सर्वजण प्रयत्न करू व पुढल्या वर्षी आपल्याला ते प्रयत्न करून दाखवायचे आहेत। कारण त्यांच्याशिवाय आपला हा गुलदस्ता ग्रुप, प्रत्येक फूल हे पूर्ण होणार नाही। तर मी माझे हे प्रस्तावनेचे 2 शब्द संपवून गुलदस्ता ग्रुपचा पुढचा जो कार्यक्रम आहे तो मी आपल्या मित्राकडे देत आहे आणि यापुढे आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया। तरी पण आपला कार्यक्रम हा 2 दिवसाचा कसा असेल त्याची मी तुम्हाला एक शॉर्टकट आयडिया देतो। तर आपला कार्यक्रम सुरू झालेला आहे। आता यानंतर आपण प्रत्येकाचे स्वागत करू, अगदी लहानपणापासून, लहान मित्रांपासून ते मोठ्यांपर्यंत। त्यानंतर मग तसेच म्हणजे सुरुवातीला लहान मुलांचे कार्यक्रम होतील, नंतर मोठ्या मुलांचे ज्यांनी नावं दिले त्यांचे कार्यक्रम होतील, त्यानंतर वहिनी साहेबांचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर आपल्या विद्यार्थी मित्रांचे कार्यक्रम होतील। त्यानंतर 10 वाजता जेवण होईल। जेवण झाल्यानंतर आपला पुढचा कार्यक्रम फ्री आहे, म्हणजे आपण फायर कॅम्प वगैरे करू, डान्स वगैरे करू। दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता पुन्हा चहा नाश्ता आहे। 8 वाजता नाही, 10 वाजता 10 वाजता चहा नाश्ता आहे। त्यानंतर मग आपल्याला फ्री टाइम आहे, पूर्ण 2 ते 3 तासाचा फ्री टाइम आहे। फोटो सेशन वगैरे वगैरे हे सगळे कार्यक्रम होतील, स्विमिंग पूल। आणि 2 वाजता जेवण झाल्यानंतर मग 4 वाजता परत परतीचा प्रवास असेल। परतीच्या प्रवासाच्या वेळेला सगळ्यांना आपल्याला एक ग्रुप मीटिंग आहे, ती अटेंड करायची आहे सर्वांनी। तर आता हे जे प्रोग्राम चालू होतील, लहान मुलांचे प्रोग्राम आणि मोठ्या मुलांचे प्रोग्राम झाल्यावरती मध्य जो थोडासा वेळ असेल त्यावेळेस आपण हळदी कुंकाचा कार्यक्रम आटोपून घेऊ। तर ज्यांना ज्यांना हळदी कुंकू करायचं आहे त्यांनी कृपया स्टेजच्या बाजूला आपलं सामान सगळं आणून ठेवायचं आहे आणि जेवढा लवकर होईल तेवढा लवकर प्रोग्राम आटपून घ्यायचा, कारण आपल्याला बरेच प्रोग्राम आहेत रात्रीचे। ठीक आहे, तर धन्यवाद। गुड, शाबास।